व्हिटॅमिन बी 12 हे लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी, मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याची कमतरता हळूहळू वाढते आणि सकाळी काही लक्षणं अधिक स्पष्ट जाणवू शकतात, जसं की उठल्याबरोबर खूप थकवा जाणवतो. रात्रभर झोपूनही शरीरात ऊर्जा राहत नाही, तेव्हा समजावं की आपल्या शरीरामध्ये बी 12ची कमतरता आहे. दुसरं म्हणजे चक्कर येणं. बिछाण्यातून उठताना डोकं हलकं वाटणं, चक्कर येणं, हातपाय बधीर होणं किंवा हातापायांना मुंग्या येणं. सकाळी उठल्यावर हात किंवा पायांना झिंझिण्या येतात, चालताना तोल जातो. उठल्यानंतर काही वेळा चालताना खूप अस्थिर वाटतं, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात. सकाळी विचार स्पष्ट नसतात, विसराळूपणा, गोंधळल्यासारखं वाटतं, स्नायूमध्ये अशक्तपणा येतो. उठल्याबरोबर हातापायामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटतं, हृदयाचे ठोके वेगाने जाणवतात. तेव्हा शरीरामध्ये रक्ताची कमतरता देखील जाणवू शकते. जीभ दुखते किंवा लालसर होते, जीभ गुळगुळीत, लाल किंवा जळजळणारी वाटू शकते, त्वचा फिकट दिसते, चेहरा किंवा ओठ नेहमीपेक्षा फिकट दिसतात, श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो. व्हिटॅमिन बी 12 कमी होण्याचं पहिलं कारण दूध, अंडी, मांस यासारख्या पदार्थांचं कमी सेवन, वाढतं वय, पोट किंवा आतड्यांचे काही आजार, काही औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यामुळेही त्याच्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो आणि बी 12ची कमतरता निर्माण होऊ शकते. बी 12 वाढवण्यासाठी दूध, दही खा, पनीर खा, अंडी, मासे, चिकन, यकृत यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. बी 12ने समृद्ध असं धान्य किंवा दूध तुम्ही नक्कीच घेऊ शकता. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर वरील लक्षणे अनेक आठवडे टिकत असतील, हातापायात मुंग्या वाढत असतील किंवा चालताना तोल जात असेल, तर डॉक्टरांकडून व्हिटॅमिन बी 12ची रक्त चाचणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आवश्यक असेल तर डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतात किंवा इंजेक्शनही सुचवू शकतात. ही लक्षणे फक्त व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळेच होतात असं नाही. लोहाची कमतरता, थायरॉईडचे विकार, मधुमेह आणि इतर आजारांमुळेही होऊ शकतात. त्यामुळे लक्षणं दिसल्यावर निष्कर्ष न काढता योग्य त्या तपासणी करून घ्या. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या योग्य त्या उपचारानुसार योग्य त्या गोळ्या नक्कीच घ्या. योग्य उपचार घेतले तर आपण नक्कीच बरे होऊ शकतो.